महाराज की जय. सद्गुरु गुंडा महाराज की जय. अखंडानंद रूपाय सव्यज्ञानप्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरवे नमः. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसंगेन दृढेन छित्वा. गंधर्व दुर्ग काही पाडावे काय शशी विषाण मोडावे गोवावी मग तोडावी पुस्तकी. सद्गुरू श्री दादा महाराज साखरेंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सोहळा होत आहे. आजची प्रवचनरूपी सेवा दादा महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दुसऱ्या दिवशीची म्हणून आपण करण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा विचार करीत असताना दोन पदार्थांचा आपल्याला विचार करावा लागतो. दोन पदार्थांचा विचार करताना कोणत्या पदार्थांचा विचार करावा याच्या संबंधाने काही चिंतन केलं असता शास्त्रकारांनी असं प्रतिपादन केलं की एक असलेल्या पदार्थाचं चिंतन करा आणि एक नसलेल्या पदार्थाचं चिंतन करा. म्हणजे जी वस्तू आहे त्या वस्तूचे चिंतन करा आणि जी अवस्तू आहे त्या अवस्तूचे चिंतन करा. वस्तूचं चिंतन करणं आणि अवस्तूचं चिंतन करणं म्हणजे नित्यतेच्या संबंधाने चिंतन करणं आणि अनित्यतेच्या संबंधाने चिंतन करणं हेच काय ते तत्त्वज्ञानाचं मूल असं काहीतरी रहस्य आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजे जी गोष्ट नाही ती गोष्ट नाहीच अशा स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं आणि जी गोष्ट आहे त्या आहे असलेल्या गोष्टीच्या संबंधाने दृढतेची भावना उत्पन्न करणं वा दृढता निर्माण करणं असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजे तत्त्वज्ञान तत्त्ववेत्तेपणा तत्त्वज्ञानाचं रहस्य जर काही असेल तर हे तत्त्वज्ञानाचं रहस्य असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजे भावतेच्या दृष्टीने चिंतन करा आणि अभावतेच्या दृष्टीने चिंतन करा. ह्या गोष्टीचं आपल्याला काही ना काहीतरी मर्म तत्त्ववेत्या असलेल्या महात्म्याकडून तत्त्वज्ञानी असलेल्या महात्म्याकडून आणि अशा या तत्त्ववेत्या प्रणीत असलेल्या शास्त्राकडून आपल्याला करता येतं. म्हणूनच की काय भाव आणि अभाव असलेली वस्तू आणि नसलेली वस्तू याच्या संबंधाने प्रथमतः विचार करीत असताना आधी कार्याचा विचार करीत असताना ही गोष्ट विवेकाच्या स्वरूपाने प्रतिपादित केली गेलेली आहे. विवेकामध्ये सुद्धा नित्यता आणि अनित्यता अशा पद्धतीचं प्रतिपादन शास्त्रकारांनी आपल्यासमोर करून ठेवलेलं आहे. पारमार्थिकत्व असा जो काही विशिष्ट जर प्रपंच असला असता तर त्या पारमार्थिक विशिष्ट अशा प्रपंचाचा कुठे ना कुठेतरी त्याच्या स्वरूपाच्या अनुषंगाने आम्हाला ज्ञान झालं असतं. परंतु म्हणजे त्याच्या संबंधाने आम्हाला तसं ज्ञान प्राप्त झालं असतं, त्याची स्थिती प्राप्त झाली असते, तसं ज्ञान उपलब्ध झालं असतं, तसा ज्ञानाची प्रचिती आमच्या ठिकाणी आली असते असं आम्हाला विचार करता येतो. परंतु प्रपंचाचाच विचार करीत असताना व्यावहारिकताचाच विचार येतो. तिथे व्यावहारिकत्व विशिष्ट अशा प्रपंचाच्या संबंधाने पारमार्थिकत्व विशिष्टाच्या संबंधाने चिंतन आम्हाला करता येत नाही. हाच काय तो विवेक आम्हाला पहिल्यांदा विचारसागरामध्ये सांगून दिलेला आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. दुसऱ्या परिभाषेत या गोष्टीचं चिंतन करताना अभाव प्रतियोगित्वाचा भाव असला अनित्यता आणि अभाव प्रतियोगित्वाचाच अभाव असला की नित्यतेच्या दृष्टीने आम्ही चिंतन करू शकतो. म्हणजे अभाव प्रतियोगित्वाचा भाव आणि अभाव प्रतियोगित्वाचा अभाव यांचं कुठे ना कुठेतरी विवेकाने विचाराने पृथक्करण करणं, पृथक विभाग करणं, पृथक विचार करणं हाच काय तो परमार्थ आहे. हाच काय तो तत्त्ववेत्तेपणाचा तत्त्वज्ञानाचं रहस्य आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. या दृष्टीने चिंतन करीत असताना शास्त्रकारांनी पहिल्यांदा सांगितलं हा विवेक तुमच्या ठिकाणी असला पाहिजे. हा विवेक आमच्या ठिकाणी असला पाहिजेत म्हणजे काय असलं पाहिजेत. अभाव प्रतियोगित्व जे काही आहे जे अनित्य आहे त्याचा विचार करा आणि अभाव प्रतियोगित्वाचा जो अभाव आहे त्याचा विचार करा. या दोन गोष्टीचा विचार करीत असताना म्हणजे असलेल्या गोष्टीचा विचार करा आणि नसलेल्याही गोष्टीचा विचार करा अशा पद्धतीत आपल्याला चिंतन करता येतं. असलेल्या गोष्टीचा काय म्हणून विचार करावा आणि नसलेल्या गोष्टीचा काय म्हणून विचार करावा हाही विचार आमच्या ठिकाणी आला पाहिजे. नसलेल्या गोष्टीची जर प्रतीती येत असेल तर नसलेल्या गोष्टीचा विचार करून नसलेली गोष्ट नाहीच अशा पद्धतीत आम्हाला चिंतन करता येतं. असलेली गोष्ट तर आहेच आहे. मग असलेली गोष्ट जर आहेच तर त्या असलेल्या गोष्टीचा जास्ती विचार करता कामा नाही आहे. वा तो विचार करणं म्हणजे पारमार्थिक दृष्टीने आम्ही संपन्न झालेलो आहोत असं आपल्याला प्राथमिक दृष्टीने स्थूल दृष्टीने म्हणता येत नाही. उदाहरण मी त्याच्यासाठी देतो. विचारसागरामध्ये एक उदाहरण याच्यासाठी आपल्याला प्राप्त होतं. एक दिवा आहे.
त्या दिव्यावर एक मृत पात्र ठेवलेलं आहे. मृत पात्र ठेवलं आहे म्हटल्यानंतर मला दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे. ज्या अर्थी मला दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे त्या अर्थी त्याच्यावर असलेलं जे काही आवरण आहे ते आवरण मला काढावं लागेल. म्हणजे त्या मृतपात्राचा भंग केला असता त्या आतला जो दिवा आहे त्या दिव्याचं मला दर्शन होतं, असं त्या दिव्याचं मला ज्ञान होतं, असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजेच मला काय करावं लागेल, मृतपात्र फोडावं लागेल, मृतपात्राचा भंग मला करावा लागेल. मृतपात्राचा भंग मला करावा लागेल ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. मृतपात्राचा भंग केला असता आज जो तेजपुंज असलेला जो दीप आहे त्या तेजपुंज असलेल्या दिव्याच्या ज्ञानासाठी म्हणून दुसरी तिसरी कोणती गोष्ट करावी लागते काय, असलेल्या दिव्याच्या ज्ञानासाठी म्हणून मला काय करावं लागतं, वर जे काही आवरण आहे त्या आवरणाचा मला भंग करावा लागतो. ही क्रिया माझ्याकडनं अपेक्षित आहे. आणि ही जी काही क्रिया सांगितली, हा जो काही क्रियात्मकतेचा भाग सांगितला, हा क्रियात्मकतेचा भाग साधन रूपाने माझ्या ठिकाणी उपलब्ध आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजेच दिवा आहे का नाही, दिवा आहे. आवरण त्याच्यावर जे आहे त्या आवरणामुळे मला दिव्याचं ज्ञान होत नाही, म्हणजे त्या आवरणाला मला बाजूला काढावं लागतं. ही गोष्ट मात्र सर्वत्र सिद्ध असल्यामुळे त्या आवरणाच्या निस्सारणाचा जो मी काही प्रयत्न करतो तो आवरणाचा निस्सारणाचा मी प्रयत्न केला पाहिजे. त्या दृष्टीने चिंतन करीत असताना असलेली जी वस्तू आहे म्हणजे जे आत्मतत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे, जे ब्रह्मचैतन्य आहे, त्या असलेल्या गोष्टीचं जास्त चिंतन करायचं का त्या ब्रह्मचैतन्याचं ज्याच्यामुळे मला ज्ञान होत नाही, जे आवरण माझ्या ठिकाणी पडलेलं आहे त्या आवरणाच्या निस्सारणाचा मी विचार करायचा. वसती ती वस्तू, एक वस्तू आहे जी असते, ती वस्तू जी आहे ती वस्तू ती आहेच आहे. त्रिकाला बाधित अशी ती वस्तू असल्यामुळे त्या वस्तूच्या संबंधाने आहे नाही असा विचार न करता ज्या वस्तूमुळे असलेल्या वस्तूच्या संबंधाने आहे नाही अशा प्रकारची द्विधा मनस्थिती माझ्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्या संशयरूपी असलेल्या त्या आवरणाचा उच्छेद करणं ही मात्र गोष्ट आम्हाला महत्त्वाची वाटते व ही गोष्ट अपेक्षित आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. या गोष्टीचं चिंतन करीत असताना एक वस्तू ठरली, एकमेवा द्वितीयम ब्रह्म, एकमेव असलेलं एक ब्रह्म आहे असं जेवढे चिंतन होतं तेवढे त्याच्यापेक्षा वेगळं असलेलं जे काही आहे त्याच्या संबंधाने चिंतन आपल्याला करावं लागतं. असलेल्या वस्तूचं आम्हाला प्राथमिक चिंतन करायचं नाही, नसलेल्या वस्तूचं आम्हाला चिंतन करावं लागेल. कारण का ब्रह्माचं असलेपणाचं जे ज्ञान आहे, असलेपणा जो आहे, जे अस्तित्व आहे, अस्ति भाती आणि प्रिय, त्याला त्व लावा म्हणजे ते धर्म प्राप्त होतात. आणि त्याचा आरोप नसलेल्या अशा कोणत्या तरी गोष्टीच्या ठिकाणी होतो आणि ती गोष्ट आम्हाला प्रतिती येते असं आपल्याला चिंतन करता येतं. उदाहरण त्याच्यासाठी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध अशा पद्धतीचा आहे की रज्जू अस्तित्वाने आहे का नाही, रज्जूच्या ठिकाणी अस्तित्व आहे, रज्जूच्या ठिकाणी भासलेपणासुद्धा आहे. रज्जूच्या ठिकाणी असलेलं जे अस्तित्व आहे ते रज्जूच आहे, ना की रज्जूवर प्रतितीला येणाऱ्या सर्पाच आहे. सर्पाच्या ठिकाणी अस्तित्व कोणत्याही क्षणी नाही, पण सर्पाच्या ठिकाणी प्रतितीला येणारं जे अस्तित्व आहे व अस्तित्वाचं जे पांघरूण त्यांनी घेतलेलं आहे ते अस्तित्वाचं पांघरूण मात्र ते रज्जूच आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजे अशा पद्धतीमध्ये जो काही आरोप अस्तित्वाचा, प्रियत्वाचा, भासत्वाचा रज्जूच्या संबंधाने आहे आणि तो सर्पाच्या संबंधाने होतो, तो सर्पाचा नसून तो रज्जूच आहे, परंतु प्रतितीला मात्र सर्पाच्या ठिकाणी येतो असं आपल्याला चिंतन करता येतं. या अशा असलेल्या सर्पाच्या संबंधाने अस्तित्वाचा, भातित्वाचा, प्रियत्वाचा जो काही आपण विचार केला वा दुसऱ्या दृष्टांताप्रमाणे प्रपंचाच्या संबंधाने हा विचार करा. प्रपंचाच्या संबंधाने हा विचार केला असता प्रपंचाच्या ठिकाणी हा अस्तित्व, भातित्व, प्रियत्व हे सगळं दिसतं. हे सगळं दिसणारं जे अस्तित्व, भातित्व, प्रियत्व आहे हे सगळं त्या प्रपंचाचं नसून त्याचं जे अधिष्ठान आहे, जे ब्रह्मतत्व आहे, जे ब्रह्मचैतन्य आहे, त्या ब्रह्मचैतन्याच्या संबंधाने ही गोष्ट आपल्याला प्रतीतीला येते. त्याचा आरोप या प्रपंचाच्या ठिकाणी होतो अशी गोष्ट शास्त्रकारांनी प्रतिपादन केली. म्हणजे ज्याचा आरोप दुसऱ्यावर होतो वा त्याच्यावर आधारित अशा गोष्टीवर होतो आणि त्याची ते कोणत्याही पद्धतीत नाही अशी स्थिती निर्माण होते व अशी स्थिती असते, त्यावेळी तो जो आरोप्य आहे
तो मात्र कदापि अस्तित्वाला नसतो असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजे याच्यावर आरोप ज्याच्या माध्यमाने केलेला आहे असा जो कोणता पदार्थ आहे त्या अशा असलेल्या पदार्थाच्या संबंधाने अस्तित्वाचं, वसतित्वाचं, वस्तूचं चिंतन आम्हाला करता येत नाही असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणेच काय आहे, जगताचा विचार करा आणि त्या ब्रह्मचैतन्याचा विचार करा. जगताचा विचार केला असता आम्हाला एक गोष्ट अशी लक्षात येते की बाबा या जगताच्या संबंधाने ब्रह्मचैतन्याचे जे जे काही म्हणून सांगितलेले आहे ते सगळे जगताच्या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत. म्हणजे जगताचे म्हणून असे ते काही नाहीतच की जे ब्रह्मचैतन्याचे सदा सर्वदा आहेतच तेच या जगताच्या ठिकाणी येऊन राहिलेतच. म्हणजे जगताच्या संबंधाने विचार करीत असताना, ब्रह्माच्या संबंधाने हे विचार करीत असताना, ब्रह्माचं अस्तित्व असल्यामुळे, सदाचंच अस्तित्व असल्यामुळे ब्रह्माच्या ज्ञानासाठी म्हणून जगताचा जो काही भास आहे, जगताची जी काही प्रतीती आहे त्या प्रतीतीचा निषेध आम्हाला करावा लागतो असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजेच जे आपण सुरुवातीला उदाहरण पाहिलं की दिव्याचं ज्ञान करून द्यायचं आहे म्हटल्यानंतर तो मूर्तपात्र फोडावाच लागेल. फोडणे ही प्रक्रिया माझ्याकडून अपेक्षित आहे, ना की दिव्याचं दर्शन स्वतंत्र रीतीने घेण्यासाठी काहीतरी करण्याची अपेक्षा आहे. दिवा तर स्वयं तेजपुंज आहे ना, त्या स्वयं तेजपुंज असलेल्या दिव्याच्या दर्शनासाठी वा त्याच्या ज्ञानासाठी म्हणून कोणत्या तरी दुसऱ्या दिव्याची गरज असते काय? दुसऱ्या कोणत्याही दिव्याची गरज नसते. त्यामुळे स्वयंस्फूर्तिवान असलेल्या, स्वयं तेजवान असलेल्या, स्वयंसत्तावान असलेल्या ब्रह्मचैतन्याचा ज्यावेळी विचार करू त्याच्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी सहाय्यक अशा पदार्थाची, दुसऱ्या कोणत्या तरी सहाय्यक अशा गोष्टीची जरुरी नाही असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजेच स्वसंवेद्यता जी काही सांगितलेली आहे, स्वतःहून ते दाखवतं, अशा अर्थी मी स्वसंवेद्य हा शब्द वापरतो आहे. ते कळतच कोणाला नाही अशा अर्थी मला इथे आता स्वसंवेद्य शब्द अपेक्षित नाही. ते स्वतःहून दाखवतं आहे, मी आहे, माझी सत्ता आहे, मी स्वतः तेजपुंज आहे, स्फूर्तिवान मी आहे, असं हे ब्रह्म स्वतःहून दाखवत असेल तर त्या ब्रह्माच्या ज्ञानासाठी म्हणून मला काय केलं पाहिजे? त्याच्यावर जे काही आवरण असेल, त्याचं ज्ञान ज्याच्यानी होत नाही असं जे काही असेल त्याच्या निराकरणाचा मला विचार करावा लागतो. म्हणजेच कशाचा विचार करावा लागतो? अभाव प्रतियोगित्वाचा मला विचार करावा लागतो. अभाव प्रतियोगित्वाचा विचार करावा लागतो म्हणजे कशाचा विचार करावा लागतो? अनित्यतेचा मला विचार करावा लागतो. नित्यता तर ब्रह्माच्या संबंधाने आहे. अभाव प्रतियोगित्वाचा अभाव असा जो आत्मा वा असं जे ब्रह्मचैतन्य, त्याचा विचार मला करायचा नाही. मला विचार करायचा आहे अभाव प्रतियोगित्वचा जो भाव म्हणजे अभाव प्रतियोगित्व म्हणजे जे अनित्य, त्याचा मला विचार करावा लागतो. मग अभावाचा विचार करीत असताना अभाव, दिवा दिसतो आणि दिवा दिसत नाही, अशा पद्धतीत दोन पद्धतीत आम्हाला ज्ञान होत असतात. म्हणजे एकदा दिसणे प्रत्यक्षता आणि एकदा अप्रत्यक्षता न दिसणे, अशा पद्धतीत आपल्याला चिंतन करता येतं. अभावाचा विचार करा. वैचारिक दृष्टीने ज्यावेळी आपण तत्त्वज्ञानामध्ये प्रवेश करू त्यावेळी मात्र प्रत्यक्षता, अप्रत्यक्षता, ज्ञान, अज्ञान, आवरण याच गोष्टीचं आपल्याला चिंतन करता येतं. अभावाचा विचार करीत असताना अभावाचं का होईना ज्ञान व्हायला पाहिजेत की नको? अभावाचं ज्यावेळी मला ज्ञान होईल त्याचवेळी आवरणभंग झाला, अशा पद्धतीत आपल्याला चिंतन करता येतं. अभावाच्या ज्ञानाच्या संबंधाने चिंतन करत असताना शास्त्रकारांनी असं प्रतिपादन केलं की बाबा अभावाचंही ज्ञान जरी असलं तरी ते अभावाचं ज्ञानही पुन्हा प्रमारूप असलं पाहिजे असं शास्त्रकार म्हणतात. प्रमारूपतेचा का आग्रह धरायचा? प्रमाणजन्यता ही फार मोठी आहे. प्रमाणजन्यता जर नसेल तर तुमच्या कोणत्याही ज्ञानाला कोणत्याही पद्धतीत कधीही किंमत येऊ शकत नाही. आम्हाला काय वाटतं याचा विचार आम्हाला करता येणार नाही. श्रुतीला काय वाटतं याचा विचार आम्हाला करता येतो. श्रुतीलाच काय वाटतं याचाच विचार आम्हाला करता येतो. स्मृतीला काय वाटतं याचा आम्हाला विचार करावायचा नाही. स्मृतीमध्ये असलेली जी काही विरुद्धता आम्हाला दिसते वा विरुद्धता जी शास्त्रचर्चित आहे, विद्वानांनी जी स्मृतीमधली विरुद्धता जी चर्चित केलेली आहे त्या चर्चेवरून आम्हाला असं लक्षात येतं की बाबा या स्मृतीचा आधार घेऊन जास्ती आम्हाला तत्त्वचिंतन करता येत नाही. श्रुतीचा आधार घेऊन आम्हाला जास्ती तत्त्वचिंतन करता येतं. स्मृतीचा आधार घेऊन जर आम्ही जास्ती चिंतन करू लागलो तर आमच्या हातात पडतं काय? त्याचं नाव आहे धर्मशास्त्र. श्रुतीचा विचार आम्ही जास्ती केला की आमच्या हातात पडतं काय? आत्मतत्व.
दुसरी तिसरी कोणती गोष्ट आमच्या हातात पडत नाही. श्रुतीला सांगायचा दुसरा मुद्दाच कोणता नाही. श्रुतीला फक्त आत्मतत्व दाखवायचे आणि स्मृतीला काय दाखवायचे? स्मृतीला मात्र धर्मशास्त्र दाखवायचे असं आपल्याला चिंतन करता येतं. त्याच्यामुळे एकदा एक स्मृती एक म्हणते आणि दुसऱ्या वेळा दुसरी स्मृती दुसरं म्हणते. त्याच विषयाच्या संबंधाने, एकाच विषयाच्या संबंधाने एक स्मृतिकार म्हणतात आहे आणि एकाच विषयाच्या संबंधाने दुसरा स्मृतिकार म्हणतो नाही. शेवटी ती स्मृती असल्यामुळे आणि स्मृती आहे म्हणजे श्रुतीहून भिन्न आहे. तिचा निष्कर्षाच्या प्रयत्नामध्ये जरी स्मृती असली तरी ती प्रयत्नात आहे ही गोष्ट न विसरता संपूर्णतया श्रुतीचं सार ती सांगते असं आपल्याला चिंतन करता येत नाही. जर स्मृतीने सार वेदाचा संपूर्णपणे काढलेला असला असता तर संत वाङ्मयामध्ये सुद्धा स्मृतीच्या अनुसारेण अशी काही वचनं आली असती. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचा विचार करा, संत तुकाराम महाराजांच्या वाङ्मयाचा विचार करा. अद्वैत तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन जास्ती केलं का तुम्ही वागा कसं याचं प्रतिपादन जास्ती केलं? श्रुतीचा सार काढणं, श्रुती काय आहे, श्रुती काय सांगते, वेद काय सांगतो, वेदामध्ये काय प्रतिपादन केलेलं आहे, वेदाचा निष्कर्ष काय, याचा विचार मात्र संत श्रेष्ठांनी केला. आणि तो संत श्रेष्ठांनी केलेला विचार मात्र त्यांच्या असलेल्या आर्ष प्रस्फुरणामध्ये म्हणजे अभंगामध्ये त्यांनी लिहून ठेवला. त्यांच्या वाङ्मयामध्ये ही गोष्ट आली. वाङ्मयामध्ये स्मृती अनुसारेण अशी कोणतीही गोष्ट बहु काया धरून आहे असं आपल्याला चिंतन करता येत नाही. कुठे कुठे मात्र काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या सांगितलेल्या गोष्टी श्रुतीमध्ये सांगितलेल्या आहेत म्हणून सांगितले आहेत. माझे सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. आता ते पुढचं काही का असेना, माऊली काय म्हणतात? सत्यवादाचं तप श्रुती सांगते का नाही? सत्य बोला, सत्यम ब्रूहि, सत्यम ब्रूहि. सत्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. सत्य बोललं पाहिजेत, सत्याचा आग्रह धरला पाहिजेत. अशा पद्धतीत आपल्याला चिंतन करता येतं. सांगण्याचा हेतू असा चाललेला आहे की श्रुती, ज्यावेळी आम्ही श्रुतीचा विचार करू, श्रुतीचं आम्ही मंथन करू, त्यावेळी मात्र आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की आत्मतत्व हातात पडतं. आणि स्मृतीचं जेवढी आम्ही मंथन करू त्यावेळी आमच्या हातामध्ये धर्मशास्त्र पडतं. आणि की जे धर्मशास्त्र, की ज्या धर्मशास्त्राचा अंतिम फल, अंतिम उपाय, अंतिम काहीतरी अवस्था अंतःकरण शुद्धीरूप मानलेली आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. तसंच ते व्हायला पाहिजेत असाही अट्टहास कोणत्या शास्त्रकाराने, कोणत्या स्मृतिकाराने मांडलेला मला आत्तापर्यंत आढळलेला नाही. हे असंच व्हायला पाहिजे. अंतःकरण शुद्धीच व्हायलाच पाहिजेत आणि त्या अंतःकरण शुद्धीमुळे चित्ताची स्थिरता, चित्तामध्ये प्रसन्नता ही व्हायलाच पाहिजेत. अशा पद्धतीचं काही चिंतन आपल्याला आग्रहाने मांडलेलं आढळत नाही. अंतःकरण शुद्धी झाली असता स्थिरता प्राप्त होते, निश्चित प्राप्त होते. अंतःकरण शुद्धी झाली असता शांती प्राप्त होते, निश्चित प्राप्त होते. परंतु या स्मृती असलेल्या, स्मृती प्रणित असलेल्या धर्मोपासनेच्या योगाने अंतःकरण शुद्धी होत असताना शांततेचा अनुभव, प्रसन्नतेचा अनुभव, मुक्ततेचा अनुभव कदापि येणार नाही. ही गोष्ट मात्र निश्चित लिहून ठेवली पाहिजे. का लिहून ठेवली पाहिजे? धर्मशास्त्राचं पालन करणं म्हणजे तितिक्षेचा स्वीकार करणं ही गोष्ट विसरता येणार नाही. तितिक्षा म्हणजे काय? कष्टा वाचून दुःख भोगणे. अद्वैत मकरंदामध्ये ब्रह्मीभूत दादा महाराज साखरेंनी धर्मशास्त्राचं फल काय याचा उच्चार केलेला आहे. त्याचा विचार करीत असताना दादांनी असं लिहिलेलं आहे, धर्मशास्त्राचं फल दुःख आहे. धर्मशास्त्राचं फल आणि दुःख याच्या संबंधाने मी बोलतो, एवढी गोष्ट विसरू नका. धर्मशास्त्राचं फल दुःख, धर्मशास्त्राचं फल दुःख म्हणजेच तितिक्षा. आणि ती तितिक्षा आणि त्याच्यातलं असलेलं दुःख ते सहन करायचं, ते कष्टा वाचून सहन करायचं, हेच अंतःकरण शुद्धीला काही कारण आहे असं आपल्या पदरी येतं. म्हणजेच स्मृतीचा आग्रह संत श्रेष्ठ धरतात असं नाही. श्रुतीचा आग्रह मात्र संत श्रेष्ठ धरतात. का धरायचा? अपौरुषेयता आणि पौरुषेयता या भेदाने प्रमाणत्वाचा आग्रह
आणि श्रुती स्मृतीच्या विचारमंथनाचा आग्रह आम्हाला करता येतो. श्रुती अपौरुष आहे, स्मृती पौरुष आहे. ऋषी मुनी त्यांच्याकडूनच जरी आलेली असली तरी पौरुषेय वाङ्मय. भगवद्गीता अपौरुष आहे का पौरुष आहे? भगवद्गीतेचा विचार करा. ईश्वर प्रणित आहे ना, श्रीकृष्ण प्रणित असलेली भगवद्गीता ही पौरुष आहे का अपौरुषेय? शास्त्रकारांनी याचा विचार केला. अपौरुषेय जर म्हटलं असतं तर वेद. गीता म्हणजे काही वेद नाही. वेदाचा सार निष्कर्ष गीतेत आहे. गीतेला अपौरुषेयता देता येते काय? गीतेला अपौरुषेयता देता येत नाही, पौरुषेयता द्यावा लागते. म्हणजे पौरुषेय ग्रंथामध्ये सर्वश्रेष्ठ गीता ही गोष्ट मान्य आहे, पण पौरुषेयता गीतेला सुद्धा आम्हाला द्यावी लागते. जर गीतेला आम्ही पौरुषेयता भगवंताच्या वाणीच्या मार्फत आलेली असल्यामुळे जर आम्ही सांगत असू तर स्मृतीलाही पौरुषेयता आम्हाला सांगावी लागते. श्रुतीला मात्र निश्चित अपौरुषेयता आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. जे अपौरुषेय वाङ्मय आहे ते प्रमाण वाङ्मय आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. आपल्या बोलण्याला कोणत्याही किंमत नाही. प्रमाण ज्यावेळी असतं त्याच वेळी आपल्या बोलण्याला किंमत असते असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणून प्रमाणाचा आणि अप्रमाणाचा विचार करा. सगळ्या दृष्टीने प्रमाणाचा विचार केला असता बलवत्तर प्रमाण कोणतं आहे? श्रुतिरेव बलीयसी. श्रुती ही बलवान आहे, श्रुती ही सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. ज्यावेळी या श्रुतीचा आपण विचार करू, ज्यावेळी याच्या संबंधाने सगळा आपण विचार करू, ज्यावेळी जगताच्या संबंधाने या गोष्टीचा विचार करू, श्रुती सांगते नेह नाना अस्ति किंचन. आपल्याला त्याचा विचार करायचा. सर्वात प्रबल असलेली ही श्रुती. श्रुती सांगते नेह नाना अस्ति किंचन. अभाव प्रतियोगित्वाचा विचार श्रुती करते, अभावाचा विचार श्रुती करते. एक श्रुती अशी आहे, एकोहम बहुश्यामः प्रजायेय. ही फक्त श्रुती आपल्या लक्षात असण्यापुरती मी आपल्याला सांगितलेली आहे. आता या श्रुतीपर्यंत कसं यायचं आहे याचा आपण विचार करू. नेह नाना अस्ति किंचन, नाही काही त्याच्याहून वेगळं नाना असलेलं कोणतीच गोष्ट नाही. नाही म्हणजे काय सांगितलं? अभाव सांगितला. कोणता अभाव सांगितला? नाहीच याचा विचार करीत असताना अभाव प्रतियोगित्वाचा विचार येतो. अभाव प्रतियोगित्वाचा विचार केला असता अनित्यत्वाचा विचार येतो. अनित्यत्वाचा विचार केला असता मिथ्यात्वाचा विचार येतो असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजे ही जी काही पायरी आहे, ही जी काही शृंखला आहे, ही असलेली शृंखला अंतःकरणामध्ये मिथ्यात्वाच्या दृढीकरणाच्या संबंधाने आहे. ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. अंतःकरणामध्ये मिथ्यात्व ज्ञानाचं दृढीकरण ज्या वेळी होईल वा ज्यावेळी ही गोष्ट संपादित होईल त्यावेळी मला मात्र सत्य असलेल्या वस्तूचं ज्ञान निश्चित होणारच. मिथ्यात्व निश्चय दृढ झाला असता सत्यत्वाचं ज्ञान नाही काय होणार? झाकलेल्या वस्तूच्या संबंधाने जे आवरण आहे ते आवरण काढलं असता झाकलेली वस्तू दिसणार नाही असं म्हणणारा अवैज्ञानिक सिद्धांती असं आपल्याला चिंतन करावं लागेल. बुद्धिमान नाही तो. वस्तू झाकलेली आहे आणि झाकलेल्या वस्तूचं आवरण आम्ही काढतो म्हटल्यानंतर जी झाकलेली वस्तू आहे त्या झाकलेल्या वस्तूचं मात्र निश्चित प्रकटीकरण होतं, निश्चित ज्ञान होतं असं आपल्याला चिंतन करता येतं. अभावाचा विचार करा. अभाव सांगितला दोन पद्धतीत. कोणता सांगितला? एक प्रमारूप सांगितला. अभाव आहे ना, नेह नानास्ति किंचन. अभाव सांगितला ना, ब्रह्मा व्यतिरिक्त असलेल्या ज्या म्हणून काही गोष्टी आहेत त्याला जगत संज्ञा द्या. जगत काय आहे? अभाव सांगितला, पूर्णपणे अभाव सांगितला. या अशा असलेल्या अभावाचा ज्यावेळी विचार करू त्यावेळी त्या अभावाचं जे मला होणारं ज्ञान आहे ते ज्ञान कसलं असलं पाहिजे? श्रुतीप्रमाणे. प्रमाण असलेल्या श्रुतीने सांगितलेली ही गोष्ट प्रमारूपाची आहे, सत्य स्वरूपाची गोष्ट आहे, निश्चित अशी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये कोणताही गोंधळ नाही. निश्चित असलेल्या गोष्टीचा अर्थ काढत असताना माझ्या ठिकाणी सुद्धा या अशा ब्रह्मा व्यतिरिक्त असलेल्या जगताच्या संबंधाने जो काही अभाव आहे त्या अभावाचं जे मला ज्ञान व्हायचं आहे ते अभावाचं ज्ञान भ्रमरूप असलं पाहिजेत का प्रमारूप असलं पाहिजेत हा माझा मुद्दा आहे. आपल्याला चिंतन ते करायचं. श्रुतीप्रमाणे
माझ्या ठिकाणी प्रमाण असलं पाहिजे. माझं ज्ञानही प्रमाणजन्य अशा पद्धतीचं असलं पाहिजे, म्हणजे माझं ज्ञानही प्रमारूप असलं पाहिजे असं आपल्याला चिंतन करता येतं. अभाव आहे. प्रत्यक्ष असलेल्या ज्ञानामध्ये सुद्धा परमारूपता आणि अप्रमारूपतेचं चिंतन करतो का करत नाही? यथार्थ प्रमा, यथार्थ अप्रमा, अयथार्थ प्रमा, हे सगळं चिंतन करतोच ना आपण. मग या असलेल्या प्रमाचा विचार, प्रमाणजन्यतेचा विचार आम्हाला अभावाच्या दृष्टीने करावा लागतो. अभावाच्या दृष्टीने या गोष्टीचं चिंतन करीत असताना अभावही प्रमारूप असला पाहिजेत, म्हणजे अभावाचं ज्ञानही प्रमारूप असलं पाहिजेत असं आम्हाला चिंतन करता येतं. या अभावाचं प्रमारूप अशा पद्धतीचं जे ज्ञान आहे ते अभावाचं प्रमारूप असलेलं जे ज्ञान माझ्या ठिकाणी कशा पद्धतीत उत्पन्न होईल, कसं मी चिंतन केलं म्हणजे अशा पद्धतीचा अभावाचा प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रकार माझ्या संबंधाने घडेल व अभावाचं प्रत्यक्ष ज्ञान मला होईल असं आपल्याला चिंतन करता येतं. नैयायिकांच्या परिभाषेत ज्यावेळी आपण बोलायला जाऊ त्यावेळी मात्र ही गोष्ट अशी लक्षात येते की अभावाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. म्हणजे भूतले घटो नास्ती, भूतल आहे आणि त्या भूतलाच्या संबंधाने, भूतलाशी संयोग संबंधाने असलेला घट नाही असं चिंतन आहे. भूतलावर घट आहे, मग तो दिसतो घट, घट आहे कळतं, घट असती इथे घट आहे याचं मला चाक्षुष प्रत्यक्ष होतं. घटाचं रूप कळतं, त्याचा आकार कळतो, समोर आहे ही गोष्ट कळते. चाक्षुष प्रत्यक्षाने मला ही गोष्ट ज्या अर्थी कळते त्या अर्थी घट तिथे आहे असं आम्हाला चिंतन करावं लागतं. घटाभावाचं चिंतन करा. भूतले घटो नास्ती, भूतलावर घट नाही. मग भूतलावर घट नाही असं म्हटल्यानंतर आम्हाला चिंतन करावं लागतं. ज्यावेळी चाक्षुष प्रत्यक्षाचा विचार ज्यावेळी मी करतो त्यावेळी माझा आणि त्या असलेल्या घटाचा अंतःकरण वृत्तीद्वारा प्रमिती चैतन्याच्या असलेल्या चिंतनाने संबंध आलेला ही गोष्ट विसरायची नाही. ज्यावेळी असा संबंध प्रस्थापित होतो म्हणजे विषयावच्छिन्न चैतन्य, अंतःकरण वृत्त्यवच्छिन्न चैतन्य आणि त्यांचं झालेलं एकदेश स्थितत्व वा त्यांचा झालेला जो अभेद, विषय देशापर्यंतच असलेला जो अभेद, तो मात्र त्याच्या चाक्षुष प्रत्यक्षाला कारण आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजे ती वस्तू आहे आणि अशा पद्धतीमध्ये माझा जो संबंध प्रस्थापित झाला त्या घटाची, त्या संबंधाच्या शिवाय मला घटाचं चाक्षुष प्रत्यक्ष प्रमारूप अशा पद्धतीचं निश्चयात्मिक प्रत्यक्ष ज्ञान झालं आहे असं मला म्हणता येत नाही. हे त्या घटाचा विचार करा, संबंधाचा विचार करावा लागतो. म्हणजे संबंध असला तर ज्ञान होतं. मग ते ज्ञान कोणत्याही पद्धतीचं असो, भावाचं ज्ञान असो अथवा अभावाचं ज्ञान असो, संबंध असल्याशिवाय ज्ञान होत नाही. भूतले घटो नास्ती, मला ज्ञान होतं या भूतलावर घट नाही. कसं काय ज्ञान झालं? नैयायिक म्हणतात संबंध आहे. कुठला संबंध आहे? नैयायिक म्हणतात इथे स्वसंबद्ध विशेषणता संबंध आहे वा विशेषणता संबंध आहे तिथे, म्हणून त्या संबंधाकरवे त्या संबंधाने काय ज्ञान होईल? भूतलावर घट नाही. अशा असलेल्या या संबंधाने आम्हाला मात्र चिंतन करता येतं. या सगळ्या चिंतनाचा ज्यावेळी आम्ही उहापोह करू त्यावेळी मात्र अभावाच्याही ज्ञानाचा आम्हाला विचार करता येतो. अभावाचं ज्ञानाचा विचार करा, प्रमारूप असलेल्या या ज्ञानाचा विचार करा. अभाव आहे म्हणजे नसलेली गोष्टी आहे, नसलेल्या गोष्टीचं ज्ञान होतं म्हणजे घट नाही असं ज्ञान होतं का? या भूतलावर घट नाही असं ज्ञान होतं. घट नाही म्हणजे घटाचा अभाव असा काही वेगळ्या रूपामध्ये दिसतो काय? घट असताना जसा घट दिसतो तसा घट नसताना तिथे काहीतरी वेगळी पोकळी निर्माण होते काय? की जिथे घट नाही असं सूचना होते व सूचित केलं जातं असा काही संकेत होतो काय? नाही, तसा काही संकेत होत नाही. मग ह्या अशा असलेल्या घटाभावाचं तर निश्चित मला ज्ञान होतं. आज एक व्यक्ती या ठिकाणी बसत होता, काल बसलाय, आज तो व्यक्ती तिथे दिसत नाही. दिसत नाही म्हणजे काय ज्ञान होतं मला? मोकळ्या जागेचं ज्ञान होतं. कोणत्या जागेचं ज्ञान होतं? ज्या जागेवर तो होता त्या जागेचं मला ज्ञान होतं असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजेच कोणाचं चिंतन करता येतं? भूतलाच्या संयोगाने असलेला जो घट आहे
तो घट भूतलाच्या संयोगाने त्या देशामध्ये नाही असं ज्यावेळी चिंतन होतं त्यावेळी मला घटाभावाचं ज्ञान होतं असं आपल्याला चिंतन करता येतं. याचा विचार करीत असताना नैयायिकांनी असं चिंतन केलेलं आहे की बाबा या घटाभावाचं ज्ञान होत असताना, घटाभावाचं प्रत्यक्ष ज्ञान होत असताना काय होतं? घटाभावाचं ज्ञान होतं आहे म्हणजे घटाभाव तिथे निश्चित असला पाहिजे, कारण का ज्ञान घटाभावाचं व्हायला लागले. मग घटाभावाचं ज्ञान व्हायचं आहे म्हटल्यानंतर घटाभावाकार अंतःकरणाची वृत्ती निर्माण व्हायला पाहिजेत की व्हायला नको? घटाभावाकार अंतःकरणाची वृत्ती निर्माण व्हायला पाहिजेत, म्हणजे मला त्याचं ज्ञान होतं. घट कुठे होता? भूतलाच्या संबंधाने घट होता. भूतलाच्या संबंधाने घट होता म्हटल्यानंतर जसं घट पाहिलं असता घटाकडे अंतःकरणाची वृत्ती जाते आणि घटाकार होते त्यावेळी घटाचं ज्ञान होतं, तसंच घटाभावाचं ज्ञान होत असताना जो घट ज्या भूतलाशी जेव्हा संबंधित होता आणि आता नाही त्या भूतलाशी माझ्या अंतःकरण वृत्तीचा संबंध येतो आणि त्या अंतःकरण वृत्तीची जी स्थिती आहे ती अंतःकरण वृत्तीची स्थिती वा अंतःकरण वृत्त्यवच्छिन्न चैतन्याचा आणि भूतलावच्छिन्न चैतन्याचा जे काही आभेद होतो त्या आभेदाकडून मला ज्ञान कोणाचं होतं? घटाभावाचं ज्ञान होतं. भूतलावच्छिन्न चैतन्याशी अभेदता आणि ज्ञान घटाभावाचं व्हायला लागले ही गोष्ट काही पचिनी पडणारी नाही. ज्याच्या आकार वृत्ती होते त्याचं ज्ञान व्हायला पाहिजेत ना. इथे मात्र घटाभावाचं ज्ञान होतं. असं ज्यावेळी अनुभव माझा आहे त्यावेळी आम्हाला असं चिंतन करावं लागतं की भूतलावच्छिन्न चैतन्य आणि घटाभावावच्छिन्न चैतन्य हे एकच आहे. कारण का जो घटाभाव आहे तो घटाभाव त्या भूतलाच्या ठिकाणी राहतो, तो काही दुसरीकडे तिसरीकडे राहत नाही. जिथे घट होता आता तिथे घट नाही, म्हणजे त्या घटाचा अभाव त्या भूतलाच्या संबंधाने आहे, म्हणजे भूतलावच्छिन्न चैतन्याच्या संबंधाने आहे. म्हणजेच घटाभावावच्छिन्न चैतन्य हेच भूतलावच्छिन्न चैतन्य आहे असं ज्यावेळी होतं त्यावेळी अंतःकरण वृत्तीवच्छिन्न चैतन्य आणि घटाभावावच्छिन्न चैतन्य म्हणजेच भूतलावच्छिन्न चैतन्य यांचं अभेदता ज्यावेळी प्राप्त होते त्यावेळी मला मात्र घटाभावाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजे या असलेल्या अभावाच्या दृष्टीने ज्यावेळी आम्ही पाहू, ज्यावेळी अंतःकरणाची वृत्ती त्या अभावाच्या चिंतनामध्ये घालू त्यावेळी मात्र आम्हाला असं लक्षात येतं की जो घट आणि जो घटाभाव त्या घटाभावाचा जो प्रतियोगी जो घट त्या घटाचा जो उपलंभ नसणे म्हणजे अनुपलंभ असणे अशी जी काही पद्धती अशी जी काही स्थिती त्या स्थितीमध्ये अभावाचं मला ज्ञान होतं. तोपर्यंत मला अभावाचं ज्ञान होत नाही असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजेच झालं काय पाहिजे? जो प्रतियोगी आहे आणि जो अनुयोगी आहे या दोघांच्याही संबंधाने मला अभावाचं चिंतन करावं लागतं. अभावाच्या निस्सारणाचा विचार आपण करतो. अभावाचं ज्ञान झालं असतं त्याचं निस्सारण होतं. दुसरी तिसरी कोणती गोष्ट नसते. जगताचा विचार करतोय ना आपण, ब्रह्माचा आणि जगताचा विचार करतोय. रज्जू आणि सर्पाचा जसा विचार आहे तसाच ब्रह्माचा आणि जगताचा विचार आहे. त्यामुळे त्याचं ज्ञान झालं असता ज्ञाननिवर्त्यत्वम असं सांगितलं ना, ते जे मिथ्यात्वाचं लक्षण करीत असताना ज्ञान झालं असता निघून जातं. मग असं ज्यावेळी चिंतन केलं जातं त्यावेळी मात्र आम्हाला असा विचार करावा लागतो की बाबा या अशा असलेल्या अभावाचं ज्ञान होत असताना अभावाचं चिंतन करीत असताना प्रतियोगीचा अनुपलंबही चेक करावा लागेल आणि अनुयोगीच्या संबंधानेही आम्हाला चिंतन करावं लागेल. म्हणजेच प्रतियोगीचा केवळ अनुपलंब असेल म्हणजे त्याची अप्रतीती असेल. सोप्या शब्दात ज्ञान त्याचं नाही, तो तिथे नाही, अप्रतीती आहे त्याची. असा काही प्रकार ज्यावेळी तिथे असेल त्यावेळी मात्र त्याचा अभावाचं ज्ञान आम्हाला होतं असं आपल्याला चिंतन करता येते. केवळ प्रतियोगीच्या अनुपलंभाचा विचार केला असता अभावाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं याच्यावर काही शंका उत्पन्न होतात. त्या अशा शंका आहेत की जर प्रतियोगी प्रत्यक्ष योग्य नसला तर त्याच्या अभावाचंही प्रत्यक्ष ज्ञान आम्हाला होणार नाही. म्हणजे प्रत्यक्ष योग्यता जर प्रतियोगीतच नसेल तर त्या प्रतियोगीचा जो अभाव आहे त्या अभावात तरी प्रत्यक्ष योग्यता कुठून येणार आहे? घट प्रत्यक्ष योग्य आहे मग घटाभाव प्रत्यक्ष होईल. वायूचं चिंतन करा. वायू प्रतियोगी, वायू रूपम नास्ती.
याचं चिंतन करा. वायूच्या संबंधाने ज्यावेळी आपण चिंतन करू त्यावेळी तिथे असलेला जो रूप आहे त्या रूपाच्या संबंधाने चिंतन करा. इथे होते का प्रत्यक्ष ज्ञान? वायू रूपम नास्तीच्या संबंधाने प्रत्यक्ष योग्य रूप आहे म्हणून रूपाभावाचं मला प्रत्यक्ष होईल. पण वायू गुरुत्वम नास्तीचं चिंतन ज्यावेळी आम्ही करू त्यावेळी वायूच्या संबंधाने असलेलं जे गुरुत्व आहे त्या गुरुत्वाचं मात्र आम्हाला प्रत्यक्ष होत नाही, कारण का गुरुत्व हा प्रत्यक्ष योग्य नाहीच. जर गुरुत्व प्रत्यक्ष योग्य राहिला असता, जे वजन त्याचं, गुरुत्व म्हणजे वजन, जडपणा, तो जडपणा त्याच्या संबंधाने नाहीच म्हणून त्याच्या अभावाचंही ज्ञान मला प्रत्यक्ष होणार नाही. म्हणजे प्रत्यक्ष योग्यतेवर प्रत्यक्ष अयोग्यतेवर अभावाच्या ज्ञानाची प्रक्रिया आहे असं आपल्याला चिंतन करावं लागतं. मग प्रत्यक्ष योग्यतेचा विचार करा. वायूच्या संबंधाने गुरुत्व प्रत्यक्ष योग्य नाही, रूप प्रत्यक्ष योग्य. ठीक. जगताचा ज्यावेळी आपण विचार करू त्यावेळी मात्र अशी गोष्ट लक्षात येते, जे प्रतीतीला येतं ते असल्या वाचून प्रतीतीला येत नाही. या सिद्धांताप्रमाणे जगताची प्रतीती मला येते म्हणजे त्याच्या संबंधाने प्रत्यक्ष योग्यतेचा विचार आम्हाला करता येतो. कारण दिसते ना, ते काही केल्या दिसतंच आहे, ते जगत दिसत नाही असं कधी होत नाही. जगताची प्रतीती मात्र येतच राहते. जगताची प्रतीती येते, असल्या वाचून येणार नाही. मग त्या असलेपणाचा जेवढे आम्ही चिंतन करू, श्रुती तर सांगते जगत नाहीच म्हणून, मला तर प्रतीती येते, याच्या संबंधाने विचार आपण ज्यावेळी करू त्यावेळी मात्र अशी गोष्ट लक्षात येते की या जगताच्या अभावाचा विचार आपल्याला करावा लागतो. या जगताच्या अभावाचा विचार करीत असताना शास्त्रकार असं म्हणतात की प्रतियोगी मात्र इथे प्रत्यक्ष योग्य होतो का होत नाही, प्रतियोगी प्रत्यक्ष योग्य होतो. प्रतियोगी प्रत्यक्ष योग्य होतो आहे आणि त्या प्रतियोगीच्या संबंधाने असलेला जो अनुयोगी आहे, जे अधिकरण आहे, त्या अधिकरणाचाही आम्हाला विचार करावा लागतो. अभावाच्या संबंधाने असलेलं जे अधिकरण आहे त्या अधिकरणाच्या ज्ञानाच्या संबंधाने विचार करा. भट्ट मीमांसकाच्या दृष्टीने विचार केला तर अधिकरण आणि जो अभाव आहे याच्यामध्ये भेद सापडत नाही. भट्ट मीमांसक म्हणतात जो अभाव आहे तो अधिकरण रूप आहे, या दृष्टीने आपल्याला चिंतन करायचं. दुसऱ्या परिभाषेमध्ये विचारसागरामध्ये हीच गोष्ट प्रतिपादन केलेली आहे. अध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो असं. इकडे नैयायिकांच्या परिभाषेत जेवढे आपण बोलायला लागतो, भट्ट मीमांसकाच्या परिभाषेत जेवढे आपण बोलायला लागतो आणि अभावाच्या परिभाषेत जेवढे आपण बोलायला लागतो त्यावेळी मात्र अशा पद्धतीचं चिंतन शास्त्रकार मांडतात. भट्ट म्हणतात बाबा जो अभाव आहे तो अभाव मात्र अधिकरण रूप आहे. अभाव अधिकरण रूप आहे म्हटल्यानंतर त्या अधिकरणाचंही चिंतन करावं लागेल आणि त्या अभावाचंही आपल्याला चिंतन करावं लागेल. मग अभावाचं हे चिंतन करीत असताना त्या असलेल्या अभाव पदार्थाच्या संबंधाने म्हणजे या जगताच्या संबंधाने चिंतन करीत असताना जगताची जी प्रतीती आहे त्या प्रतीतीची बाधा येऊ नये जर असं वाटत असेल तर त्या अभावरूप असलेल्या जगताचा जो अभाव आहे तो अभाव निश्चित मला कळण्यासाठी म्हणून त्याच्या अधिकरणाच्या संबंधानेही मला चिंतन करावं लागेल. याच्या संबंधाने चिंतन करीत असताना अभाव प्रत्यक्ष कधी होतं, अभावाचं ज्ञान झालं असता अभाव निघून जाईल. ब्रह्म जगत या दृष्टांताप्रमाणे, रज्जू सर्प या स्थितीप्रमाणे, घट आणि घटाभाव या स्थितीप्रमाणे नाही. घटाभाव कळला म्हणजे घट येऊन उपस्थित होत नसतो. जगताभावाचं चिंतन करा आणि ब्रह्माचं चिंतन करा. या गोष्टीमध्ये या परिच्छेदात आपण धावतो आहे. या परिच्छेदाला आपल्याला सोडता येणार नाही. जर या परिच्छेदाला आपण सोडलं तर आत्तापर्यंत मी बोललेलं सगळं चुकीचं आहे ही गोष्ट लक्षात येईल. कारण का घटाभावाचं ज्ञान झाल्यावर घट उपस्थित झाला पाहिजेत असाच म्हणण्याचा अर्थ पुढे येऊन ठेपेल ना, पण तशी गोष्ट होणे संभव नाही. जगताच्या अभावाचं चिंतन केलं असता, जगताच्या अभावाचं ज्ञान झालं असता ब्रह्माचा साक्षात्कार होतो. ही गोष्ट आपल्याला चिंतन करता येते. या गोष्टीचं चिंतन करीत असताना शास्त्रकारांनी असं एक सिद्धांत प्रतिपादन केलेलं. नैयायिक म्हणतात ज्या अधिकरणामध्ये ज्या प्रतियोगीचा आरोप होतो त्या आरोपे करून त्या प्रतियोगीचा म्हणजे त्या ह्याचा उपलंभ होत असतो, ही गोष्ट आपल्याला सांगता येते. आणि त्या उपलंभे करून असं जर तिथे होत असेल तर तिथे त्या अभावाचं प्रत्यक्ष होतं. अशा पद्धतीचं सिद्धांत शास्त्रकारांनी मांडलेलं आहे. म्हणजे काय आहे
हे आता वाक्य आहे, अवघड असं वाक्य आहे. याला सोपं उदाहरण शास्त्रकारांनी मांडलेलं. साखर आहे, साखरेत जर तिखटपणा असला असता तर तो प्रतीतीला आला असता. आता त्याची प्रतीतीच येत नाही, त्या अर्थी साखरेमध्ये तिखटपणा नाही, म्हणजे साखरेमध्ये तिक्त रसाभाव आहे. याचं ज्ञान झालं का झालं नाही मला? याचं रासन प्रत्यक्ष मला होतं. अशा पद्धतीत शास्त्रकार चिंतन करतात. त्या दृष्टीने चिंतन करीत असताना नेह नानास्ति किंचिन या श्रुतीचा ज्यावेळी उद्घोष केला गेला, त्या श्रुतीच्या आधारे शास्त्रकारांनी असं चिंतन केलं की जर प्रपंच पारमार्थिक विशिष्टत्व संपन्न असला असता तर त्या प्रपंचाच्या संबंधाने पारमार्थिकता दिसली असती, परंतु पारमार्थिकता त्या प्रपंचाच्या संबंधाने दिसत नाही, प्रतीतीला येत नाही. म्हणून प्रपंच हा पारमार्थिक नाही असं आम्हाला चिंतन करावं लागतं. म्हणजेच त्याच्या अभावाचं आम्हाला चिंतन करावं लागतं, व्यावहारिकत्वाचं चिंतन करावं लागतं, असं आपल्याला गोष्ट लक्षात येते. याच गोष्टीवरून एक आपल्याला असं चिंतन करता येते की जे पारमार्थिक आहे ते सत्य आहे, आणि पारमार्थिक असलेली वस्तू एकच आहे. आणि जगत जर पारमार्थिकतेमध्ये येऊन बसत नसेल तर ते जगत पारमार्थिक सत्यहून वेगळं असलेलं, दुसरं काहीतरी असलेलं, त्याच्यावर दिसणारं, त्याचा अंगीकार केलेलं असं काहीतरी आहे, म्हणजेच अनित्य आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. म्हणजेच अभाव प्रतियोगिता त्याच्या ठिकाणी दडलेली आहे, या गोष्टीचं आपल्याला चिंतन करता येतं. भगवान श्रीकृष्णाने याच गोष्टीचं चिंतन करीत असताना, जगताचा विचार करीत असताना भगवंत म्हणतायत की न रूपहा, त्याच्या ठिकाणी रूप नाही. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा. बाबा त्याच्या ठिकाणी प्रतिष्ठा नाही, रूप नाही. रूपाचं चिंतन करा. कोणत्या रूप कशाने दिसतं आम्हाला? रूपाचं प्रत्यक्ष ज्ञान कशाने होतं? रूप डोळ्याचा विषय आहे ना, नेत्रजन्य आहे ना ते. रूपाचं ज्ञान नेत्रजन्य आहे. नेत्रजप्रमा होते किंवा चाक्षुषप्रमा होते त्याची, किंवा भ्रमही होतो. प्रमाही होते, भ्रमही होतो, ज्ञानही होतं, आणि अशा पद्धतीचं भ्रमज्ञानही होतं. पण चक्षुला सोडून भ्रमज्ञानही होत नाही आणि चक्षुला सोडून प्रमाज्ञानही होत नाही, कारण का रूपाचा विषय, रूप नावाचा गुणाचा विषय आहे म्हटल्यानंतर त्या रूपाचा विचार ज्यावेळी करा. रूपाचा विचार केल्यानंतर या अशा असलेल्या जगताकडे श्रीकृष्ण म्हणतोय, भगवंत म्हणतायत, पहा अभावाच्या ज्ञानाची रीती भगवंतांनी किती सोपी सांगितलेली, याचा आपण विचार करायचा. शास्त्रीय दृष्टीने असलेल्या अभावाच्या ज्ञानाच्या संबंधाने आपण चिंतन केलं. ज्या अधिकरणात ज्या प्रतियोगीचा आरोप होऊ शकतो, त्या आरोपे करून त्याचा उपलंब होऊ शकतो, त्याच्यामध्ये त्याच्या अभावाचे प्रत्यक्ष होते. त्या अभाव प्रत्यक्ष ज्ञानाची ही शास्त्रीय असलेली पद्धती वेगळी. भगवंत तीच पद्धती सोपी करून सांगतायत. पहिली पायरी भगवंत सांगतात अभावाच्या दृष्टीने. काय सांगतायत? पहा, रूप आहे ना, जगत दिसतंय ना, मग जगताकडे पहा. म्हणजे काय होतं, काय कळेल? न रूपहा, रूप नाही त्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीत रूपाचं ज्ञान होणार नाही. न रूपमस्येह, तशी त्याची उपलब्धी होत नाही, कारण का पारमार्थिकत्व विशिष्ट असा तो नाही ना, व्यावहारिकत्व विशिष्ट त्याच्या ठिकाणी दडून पडलेली आहे. त्याच्यामुळे रूपाचा विचार करा. रूप त्याच्या ठिकाणी आम्हाला दिसत नाही. रूप ज्यावेळी, रूपाभावाचं मला ज्यावेळी ज्ञान होतं, त्यावेळी पहिल्यांदा कोणत्या गोष्टीचं ज्ञान होतं? अरे बाबा रूप नाही, याची प्रतिष्ठा असणारी स्थिती, तो कुठेतरी आहे, अशी स्थिती असणारी, या स्थितीचाही आम्हाला विचार करावा लागतो. न प्रतिष्ठा, प्रतिष्ठा नाही त्याची, प्रतिष्ठा नाही. प्रतिष्ठा भावाचं मला ज्ञान झालं, जे पहिल्यांदा बघायला सांगितलं, बघितल्यानंतर रूपाभावाचं ज्ञान झालं. रूपाभावाच्या ज्ञानाचा परिणाम प्रतिष्ठाभावात झाला. आता प्रतिष्ठाभावाच्या ज्ञानाचा परिणाम कशात होतो? भगवंत सांगतात ना आधीही. भगवंत म्हणतात त्याचा आधी नाही. प्रतिष्ठा नाही म्हटल्यानंतर पहिल्यांदा लक्षात येणारी कोणती गोष्ट? अरे बाबा, जी गोष्ट रूपाला येत नाही, जी गोष्ट अस्तित्वाला नाही, याचाच अर्थ ती गोष्ट उत्पन्न झालेली आहे असं आम्हाला म्हणता येत नाही. असंच चिंतन करतो ना आपण, दुसरं तर कोणत्या गोष्टीचं चिंतन करत नाही. हेच चिंतन येतं, हा अनुभव आहे. त्याचा काय?
आदी नाही असं चिंतन करायचं. मग आदी नाही, मग त्या आदीचाही अभाव झाला, त्याच्या ज्ञानाचाही अभाव झाला. मग येणारी कोणती गोष्ट आहे समोर? म्हणतात अंत त्याचा नाही, त्याचाही अभावाचा आम्हाला ज्ञान होतं. म्हणजे नांतो न अंतहा, त्या अंताचाही अभाव नाही तिथे, ही गोष्ट आम्हाला प्रतिपादित होते, ही गोष्ट आम्हाला कळून येते. याच्या संबंधाने आपल्याला विचार करता येतो. म्हणजे बघितला असता जगताकडे, श्रुतीचा आधार घेतला असता, डोळसपणाकडून बघितला असता, अंतःकरण शुद्धीपूर्वक बघितला असता, विवेकाने बघितला असता, काय गोष्ट लक्षात येते? न रूपः न प्रतिष्ठा न आदिही न अंतः. ज्यावेळी अशा पद्धतीत आम्हाला अभावाचं ज्ञान एखाद्या पदार्थाविषयी होतं, त्यावेळी मात्र आम्हाला लक्षात असं घ्यावं लागतं की या पदार्थाचं संपूर्णपणे अभाव दर्शन आम्हाला झालेलं आहे. आता पूर्णपणे अभाव दर्शन झालं, पूर्णपणे अभावाचं ज्ञान झालं म्हणजे काय झालं? विचार करा. ज्या गोष्टीचा अंत नाही, ज्या गोष्टीचा आधी नाही, ज्या गोष्टीची प्रतिष्ठा नाही, ती गोष्ट खरंच असते काय? उत्पत्ती नाही, स्थिती नाही, लय नाही, म्हणजे पूर्वी नव्हता, पुन्हा नाही, मध्यात नाही, अशी असलेली गोष्ट असते काय? अशी असलेली गोष्ट असत नाही. म्हणजे काय सांगितलं? त्रैकालिकात्यंता भावाच्या दृष्टीने हे सगळं चिंतन चालू आहे भगवंताचं. किंवा ही गोष्ट नाहीच. रज्जूवर प्रतीतीला येणारा जो सर्प आहे, त्या सर्पाची प्रतीती ज्यावेळी अप्रतीतीमध्ये रज्जूच्या ज्ञाने करून परिणित होते, त्यावेळी माझ्या संबंधाने असलेली जी अंतःकरणाची वृत्ती आहे, ती अंतःकरणाची वृत्ती काय आहे? सर्प पूर्वीही नव्हता, सर्प पुन्हाही नाही, आणि ज्यावेळी प्रतीतीला येत होता त्यावेळीही तो सर्प नव्हता. अशा पद्धतीचा असलेला जो त्रैकालिक अत्यंता भाव आहे, त्या त्रैकालिक अत्यंता भावाचा निश्चय माझ्या ठिकाणी होतो. म्हणजे काय होतं? मिथ्यात्वाचा निश्चय होतो, अभावाचं दर्शन आम्हाला त्या ठिकाणी होतं, असं आपल्याला चिंतन करता येतं. जगताचा विचार भगवंतांनी या श्लोकामध्ये मांडलेला आहे की असंच सांगितलं, नांतो नचादीर नच संप्रतिष्ठा. कोणत्याही स्थितीमध्ये हे नाहीच, कोणत्याही कालात नाही, कालावच्छेदे करून नाही, देशावच्छेदे करून नाही, वस्तुच्छेदाने नाही, कोणत्याच छेदाने ही गोष्ट नाही, कोणत्याच अवच्छेदाने ही गोष्ट येऊ शकत नाही. मग ही गोष्ट असेल काय? भगवंत म्हणतात ही गोष्ट नाही, नसलेली गोष्ट आहे. आता गंमत मुळात अशी आहे, तुम्ही लाख म्हणा, नाही नाही म्हणून आम्हाला प्रतीतीला येते याची वाट काय? मला येते ना प्रतीतीला, तुम्ही नाही म्हणताल, बरोबर आहे. ज्यांनी रज्जू टाकलेली आहे, अंधार ज्यांनी केलेला आहे, तो लाख म्हणत असेल, अरे रज्जू आहे, रज्जू आहे, सर्प नाही, सर्प नाही, मला साप दिसतोय ना तिथे, त्याची वाट काय? पण त्याची वाट एवढीच आहे, आलोक संयोग सहकारी पकडावा लागेल, म्हणजे लाईट तेज दाखवावं लागेल, उजेड करावं लागेल. वा, रज्जू हातात द्यावी लागेल, ही रज्जू आहे, त्या रज्जूचं मला ज्ञान करावून द्यावं लागेल. अशा पद्धतीचं आपल्याला चिंतन करावं लागतं. म्हणजेच काय करावं लागेल? नसलेल्या गोष्टीच्या प्रतीतीच्या संबंधाने अप्रतीती जर मला करायची असेल, तर ती जी नसलेली गोष्ट आहे, ती नसलेली गोष्ट कोणाच्या आधारे मला प्रतीतीला येते, असं जे नैयायिकांच्या परिभाषेत असलेलं जे अधिकरण, त्या अधिकरणाच्या संबंधाने विचार करावा लागेल. वा, सिद्धांताकडे यायचं. म्हणजे हळूहळू जाता जाता आता आपण वेदांती सिद्धांताकडे येतो. मग तिकडे आल्यावर काय म्हणावं लागेल? तिकडे आल्यानंतर आम्हाला म्हणावं लागेल अधिष्ठानाचं ज्ञान काय आहे, ते ज्ञान आम्हाला संपादित करावं लागेल. तोपर्यंत ही गोष्ट आमच्या लक्षात येणार नाही की काय आहे. ज्याची प्रतीती येते, वास्तविक ती नसताना त्याची प्रतीती येते, आणि त्याची मला अप्रतीती करायची आहे म्हटल्यानंतर प्रतीतीला येणारा नसणारा जो विषय आहे, त्याच्या अप्रतीतीच्या संबंधाने तो ज्याच्यावर आहे वा ज्याच्या आधाराने आहे, असं जे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाच्या ज्ञानाच्या संबंधाने आम्हाला प्रयत्न करावा लागतो. आणि तो प्रयत्न सांगत असताना भगवंत या ठिकाणी म्हणतात, वावा असंगशस्त्रेण दृढेन छित्वा असंगता. त्या असंगतेचा आम्हाला विचार करावा लागतो. जी गोष्ट नाहीच, प्रतीतीला येऊ लागलेली आहे, अशा पद्धतीत हे जगत प्रतीतीला येऊ लागलेलं आहे, नाहीत त्याचा निश्चय करायचा आहे, अभावाचाच निश्चय करायचा आहे म्हटल्यानंतर याच्या संबंधाने विचार करा.
असंगता प्रतिपादित केली आणि त्या असंगतेचा अंगीकार केल्यानंतर त्या असंग असलेल्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी म्हणून असंग अशा शस्त्राचा आधार घेऊन त्याचं साधन करून त्या असंगतेचा अंगीकार करून काय करावं लागेल? दृढेण छित्वा, मोडून टाक त्याला, त्याचं छेदन कर, त्याचा नाश कर, वा दृढ मिथ्यात्व निश्चय कर. दृढही शब्द आला आणि छित्वा या शब्दाने आम्हाला मिथ्यात्व निश्चयाच्या संबंधाने विचार करता येतो. इथे मात्र एक चमत्कृती भगवंतांनी केली. भगवंत या ठिकाणी म्हणतात असंग शस्त्रेण दृढेण छित्वा. असंगतेचा अर्थ करीत असताना सगळीकडे वैराग्य असा अर्थ केलेला आहे. वैराग्याच्या शस्त्राने याचा छेद करावा. म्हणजे जे जगत रूपहीन आहे, प्रतिष्ठाहीन आहे, आदी अंतहीन आहे, त्या आदी अंतहीन असलेल्या जगताचं ज्ञान होईल आणि आत्मसाक्षात्कारापर्यंत तुम्ही जाऊन पोचाल. वैराग्य या अर्थी हा शब्द वापरलेला आहे. वैराग्य हा शब्द संस्कृत नव्हे काय? वैराग्य शस्त्रेण दृढेन छित्वा बसतं, ते बसत नाही असं होत नाही. वैराग्य शस्त्रेण दृढेन छित्वा असंही बसतं. भगवंत इथे असंग शस्त्रेण दृढेन छित्वा असं म्हणत आहे. असंग शस्त्रेण दृढेन छित्वा असं म्हणण्यामध्ये असंग या शब्दाचा ज्यावेळी आपण विचार करू त्यावेळी मात्र एक गोष्ट आमच्या लक्षात येते. ती गोष्ट अशी आहे, श्रुती आहे, असंगो हि अयम पुरुषः. अभाव आहे ना, एवढा मोठा अभाव वर सांगितला. अभावाचं चिंतन करीत असताना अधिकरणाचं चिंतन नको काय? मग अधिकरण कोण आहे? श्रुती म्हणते असंग आहे तो. असंग ही अयम पुरुषः. मग असंग शब्द आम्ही तिथे वापरतो. त्या अधिकरणाचा विचार असंग या शब्दाने केलेला आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. या अभाव प्रकरणाच्या दृष्टीने त्याचा अर्थ काढला तर अधिकरण म्हणून ही असंगता, अधिकरण म्हणून तोच परमात्मा, अधिकरण म्हणून तेच ब्रह्मचैतन्य इथे आमच्या दृष्टीस पडतं असा उच्चार भगवंतांनी या ठिकाणी केलेला आहे असं आपल्याला चिंतन करता येते. या असंगतेचा अंगीकार ज्यावेळी आम्ही करू, या आत्मसुखाच्या बाळलेणीचा त्यावेळी आम्ही अंगीकार करू, या वैराग्याचं ज्यावेळी आम्ही शस्त्र करू, म्हणजे त्याच्यापासून ज्यावेळी आम्ही बाजूला येऊ लागू, विवेक आम्ही करू, वैराग्य आम्ही करू, असं ज्यावेळी आमच्या ठिकाणी होईल त्यावेळी मात्र जगताच्या संबंधाने असलेल्या या अभावाचं प्रत्यक्ष ज्ञान आमच्या ठिकाणी उत्पन्न होईल. अभाव आम्हाला कळून येईल आणि जो भाव आहे, जी वस्तू आहे, त्या वस्तूच्या संबंधानेही आम्हाला ज्ञान प्राप्त होईल असं चिंतन भगवंताने या श्लोकामध्ये मांडलेलं आहे. त्याच्यावर भाष्य करीत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गंधर्व दुर्ग काही पाडावे, काय यशस्वी विषाण मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पकी. ढग आहेत आणि ढगांचे पर्वत झालेले आहेत वा तिथे दुर्ग म्हणजे वाडे बांधलेले आहेत. ते वाडे कसे काय पाडायचे काय? वाडा असेल तर पाडावा, वाडाच नाही तो काय पाडावा? शशविषाण, ससा आहे आणि सशाला शिंग आहे. आता पुढच्या काळात सशाला शिंग आली तर आली असतील, नवल काही मानता येणार नाही, कारण का कोणी हायब्रिड त्याला निर्माण केलं तर त्यालाही शिंग येतील, त्याचीही त्वचा सिंहासारखी होईल. पण सश विषाण म्हणून असं काही अस्तित्वात नसतं. म्हणजे ते जर सश विषाण असलं असतं तर आम्ही मोडून ठेवलं असतं. होवावे मग तोडावी खपुष्पकी. आकाशाला जर पुष्प आलेलं असतं तर आम्ही त्याचाही तोडण्याचा प्रयत्न करून देवपूजेमध्ये त्याचा वापर केला असता. ही गोष्ट मात्र सिद्ध आहे. परंतु हे जर असलंच असतं तर या गोष्टी आम्ही करू. हा सगळा विचार जगताच्या संबंधाने माऊलींनी या ठिकाणी मांडलेला आहे की ज्याच्या आदी नाही, अंत नाही, प्रतिष्ठा नाही, रूप नाही, असं जे जगत आहे त्या जगताच्या संबंधाने मिथ्यात्वाचा निश्चय करा आणि त्या मिथ्यात्वाच्या निश्चयाला सहकारी म्हणून, उपोद्बलक म्हणून, श्रेष्ठ म्हणून, प्राप्ती करून देणारं म्हणून, प्राणप्रद म्हणून वैराग्य आहे, असंगता आहे, असंग उपासना आहे, ही गोष्ट आम्हाला विसरता येणार नाही. झालेली सेवा सद्गुरू श्री दादा महाराजांच्या चरणी, सद्गुरू गुंडा महाराजांच्या चरणी समर्पित करायची आणि इथेच थांबायचं. कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरु साखरे.